राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आताच नवीन आलेल्या बातमीनुसार राज्यातील शेतकरी बांधवांना 36,000 रुपयांचा रखडलेला 3 वर्षांचा पीक विमा आजपासून जमा व्हायला सुरुवात झाल्या। त्याचबरोबर रखडलेले नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे पुढील हप्ते जमा व्हायला सुरुवात झाल्या। सरकारच्या माध्यमातून दिलेला म्हणजेच की शब्द पाळल्याचं पाहायला मिळतंय। कित्येक दिवसांची प्रतीक्षा या ठिकाणी शेतकरी बांधवांची संपल्या। अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यावरती त्यांच्या पैशांचे वितरण सकाळी 7 वाजल्यापासूनच होण्यास सुरुवात झालेली आहे असं आपल्याला समजतंय। 36,000 रुपयांचा शेतकरी बांधवांनो मागच्या 2021 पासून तर 2025 पर्यंतचा पूर्ण पीक विमा आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती मिळू लागला, जो त्या 4 ते 5 वर्षांचा रखडलेला पीक विमा होता। आणि शेतकरी बांधवांनी या ठिकाणी अनेक पत्र सुद्धा पाठवले होते, आमचा रखडलेला पीक विमा जमा करा। तर तो 36,000 रुपये पीक विमा आणि नमोचे 2,000 रुपये आणि पीएमचे 2,000 रुपये असे हे एकूण 4,000 रुपये आणि ते 36 असे एकूण शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 40,000 रुपये इतकी मोठी रक्कम जमा होणार आहे। कदाचित हे ऐकून तुम्हाला शेतकरी बांधवांनो विश्वास देखील बसत नसेल, परंतु सरकारच्या माध्यमातून आता पैसे जमा करत असल्याची माहिती समोर आली आहे। लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो, पैशांचे वितरण हे कधीपासून सुरू झालंय? मागील 2 दिवसापासून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जोरदार पैशांचे वितरण सुरू होत असल्याची माहिती समोर आली होती। म्हणजे परवा दिवशी सोमवार आणि काल मंगळवार शेतकरी बांधवांनो, परवा दिवशी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जोरदार पैशांचं वितरण झालं होतं। काल दुपारी 3 वाजेपर्यंत जोरदार पैशांचं वितरण झालं। काल 3च्या नंतर वाटप का झालं नाही त्याचं कारण म्हणजे शेतकरी बांधवांनो, बँकांचा सर्व्हर डाऊन झाला होता। त्याकरिता सरकारच्या माध्यमातून किंवा बँकांच्या काही अडचणींमुळे ते वाटप थांबण्यामध्ये आलं होतं, परंतु ते वाटप आजपासून सुरू करण्यामध्ये येत असून आता शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। सरकारने तिकडून म्हणजेच की बँकेकडे पैसे देऊन पण ते तुमच्या खात्यावरती जमा झाले नाही, त्याचं कारण म्हणजे बँक सर्व्हर डाऊन झालेला होता। पण आता शेतकरी बांधवांनो, असली काही अडचण नाहीये। आता तुमच्या डायरेक्ट खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट लाभ आता तुमच्या खात्यावरती हस्तांतरित केला जाणार आहे। बँकेकडून उद्या वाटप होईल अशी ऑर्डर कालच मिळालेली होती। तशा प्रकारे शेतकरी बांधवांनो, आजचा वाटपाचा शेवटचा दिवस असणार आहे। आता जोरदार राहिलेल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैशांचं वितरण हे आता होऊ लागलंय। कदाचित यावरती तुम्हाला शेतकरी बांधवांनो विश्वास सुद्धा बसत नसेल, कारण तुम्ही दररोज पैसे येतील अशा प्रकारच्या बातम्या भलत्या साऱ्या ऐकून कंटाळले देखील होता। अनेक शेतकरी बांधवांनी तर बातम्या ऐकणं देखील सोडून दिलं होतं, परंतु सरकारच्या माध्यमातून रखडलेला पीक विमा बँकेच्या खात्यावरती सोडण्यासाठी जवळपास 19 कोटी रुपयांचा निधी आता बँकेकडे म्हणजेच की केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आल्याचा म्हणजेच की माहिती समोर आली होती। 1,700 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून घेण्यामध्ये आलेला होता शेतकरी बांधवांनो, आणि आता तोच निधी तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। यामध्ये पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना दोन्ही हप्ते सोडल्याची माहिती समोर आली होती। त्यानंतर राज्यातील जवळपास 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये परवा दिवशी सोमवार आणि काल मंगळवार वाटप झालं होतं। खरं म्हणजे कालच शेतकरी बांधवांना पूर्णपणे पैसे वाटप होणार होते, परंतु अचानक बँकांचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे दुपारी 3 वाजल्यापासून पुढे वाटप होऊ शकलं नाही। जे शेतकरी बांधव काल वंचित राहिले होते त्या शेतकरी बांधवांना आता आज डीबीटीच्या माध्यमातून जमा होत असल्याचे आता पैसे माहिती या ठिकाणी समोर आली आहे। आज या 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना वाटपापासून वंचित ठेवू नका, शिल्लक ठेवू नका असे आदेश डायरेक्ट मुख्यमंत्री आणि देवाभाऊ आणि त्यानंतर केंद्र सरकार म्हणजेच की नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून ऑर्डर आलेली आहे। त्यामुळे आता सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आज वाटपाचा लास्ट दिवस आहे आणि आपण पाहणार आहोत की नेमके कोणते ते 16 जिल्हे आहेत। त्या 16 जिल्ह्यांमध्ये आता सर्व शेतकरी बांधवांना एकही शेतकरी बांधव वंचित राहणार नाही। 2+2 म्हणजे 4,000 रुपये या 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मिळणार आहेत। त्यामध्ये तुमचा देखील जिल्हा आलेला असणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर का नमो आणि पीएमचा हप्ता मिळालेला नसेल तर तुमचा सुद्धा जिल्हा यादीमध्ये असू शकतो। त्यामुळे आता 2 ते 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून आपण आता पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये समज काही जाणून घेणार आहोत जिल्ह्यांची यादी सर्व काही।
त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का यूट्यूब चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. व्हिडिओला देखील लाईक करा. तर चला पाहूया सविस्तर अपडेट. आज सर्व शेतकरी बांधवांना पैसे येऊन जातील, परंतु शेतकरी बांधवांनो, आता सर्व शेतकरी बांधवांनी इथून पुढे आता मोबाईलकडे लक्ष द्यायचंय, मेसेजकडे लक्ष द्यायचंय. कधीही तुमच्या खात्यावरती 2+2 खटाखट 2 मेसेज या ठिकाणी येऊन जातील. पहिला केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचे 2000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येईल. त्यानंतर दुसरा मेसेज राज्य सरकारची नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा झाल्याचा येईल. शेतकरी बांधवांनो, हे देखील लक्षात घ्यायचंय. तुम्हाला एका पाठोपाठ 2 मेसेज आज येणार आहेत. त्यानंतर जो 36,000 रुपयांचा रखडलेला पीक विमा होता, ज्याची रक्कम शेतकरी बांधवांनो तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार होती, तर ती जमा होत असल्याची माहिती स्पष्टपणे शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी समोर आल्या. आता तुम्ही म्हणाल की एवढी मोठी रक्कम नेमकी कस काय पीक विम्याची? तर पहा शेतकरी बांधवांनो, 2022, 2024, 2025 या कालावधीमध्ये तुम्ही कधी पण पीक विमा भरलेला असेल, हा 4 ते 3 वर्षांचा पीक विमा आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. आणि हे देखील शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या, नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2000 रुपये, हे 4000 रुपये आणि 36,000 रुपयांचा पीक विमा असे तुमच्या खात्यावरती 40 ते 41,000 रुपये जमा होणार आहे. परंतु हे देखील शेतकरी बांधवांनो समजून घ्या, हे पैसे नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत, कोणते ते वंचित राहिलेले 16 जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्ह्यामध्ये वाटप होऊन का तुम्हीच वाटप व्हायचे राहिला आहे, हे देखील तुम्हाला स्पष्टपणे आता समजणार आहे. त्यामुळे आता पहा, जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सांगतो. ठाणे, सांगली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील पूर्णपणे शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो, सांगलीमधील शेतकरी असाल किंवा सिंधुदुर्गमधील किंवा ठाणेमधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तरी तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. या जिल्ह्यांपैकी कोणत्या पण एका तालुक्यामधील असाल किंवा या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. पालघर, परभणी, रत्नागिरी या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. रायगड, सातारा, सोलापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. रायगडमधील शेतकरी असाल, सातारामधील शेतकरी असाल किंवा सोलापूरमध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर जालना जिल्हा शेतकरी बांधवांनो, जालनामधील जर शेतकरी असाल, जालनामध्ये राहून शेती करत असाल, नमो PMच्या हप्त्याची प्रतीक्षा करतच असाल, त्याचबरोबर पीक विमा रखडलेला 2022 ते 2025 पर्यंतची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा देखील शेतकरी बांधवांनो पूर्णपणे संपली असून आता तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, जळगावमधील जर शेतकरी असाल, जळगावमध्ये राहून शेती करत असाल, पीक विम्याची रखडलेल्या प्रतीक्षा करत असाल, नमो PMच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, लातूरमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर कोल्हापूरमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. कोल्हापूरमधील सर्व भाविक भक्तांना म्हणजेच की शेतकरी बांधवांना पूर्णपणे याचा लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर नंदुरबार मधील सुद्धा सर्व शेतकरी बळीराजांना याचा लाभ दिला जाणार आहे. नंदुरबार मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल तरी तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, गोंदिया, हिंगोली या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, गोंदिया, हिंगोलीमध्ये राहून शेती करत असाल, नमो PMच्या हप्त्याची प्रतीक्षा तर करतच असाल, ते पण 2022 ते 2025च्या पीक विम्याची देखील प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. अकोला, अहमदनगर या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला देखील लाईक करा.